आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आमदार गणेश नाईक जी, मंदाताई म्हात्रे, खासदार नरेश मस्के, विनय सहस्त्रबुद्धे, या कार्यक्रमाचे संयोजक आणि कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटीलजी, प्रवीण दरेकरजी, निरंजन डावखरे, संदीपजी नाईक, विजय चौगुले, ज्ञानेश्वर म्हात्रे, देवानंद भोईर, शिवाजी पाटील, शिवराम पाटील, अभय पाटील, तानाजी पाटील, चेतन पाटील, विशाल पाटील, रामचंद्र घरत आणि पहाडसिंग सुरडकर, तसेच व्यासपीठावरील सर्व कोळी समाजाचे बांधव, मान्यवर आणि समोर बऱ्याच वेळापासून बसलेले आपले कोळी बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, भवनाच्या भूमिपूजन प्रसंगी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे कोळी बांधव हा दर्याचा राजा आणि मुंबईचा भूमिपुत्र आणि खऱ्या अर्थाने सगळीकडे मुंबई असेल, MMR असेल, जिकडे तिकडे कोळी बांधव हा आपला भूमिपुत्र आहे. आणि या भूमिपुत्रासाठी आज एक मोठा असं भव्य कोळी भवन उभारण्याचा संकल्प आमदार रमेश पाटील यांनी केलेला आहे. त्याबद्दल मी मनापासून आमदार रमेश पाटील यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अतिशय मोठी वास्तू होईल आणि त्या वास्तूचा उपयोग राज्यातून येणारे कोळी बांधव भगिनी घेतील आणि खऱ्या अर्थाने ज्याची गरज होती त्याचा पाठपुरावा रमेश पाटील यांनी देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून केला आणि त्याला आता मूर्तरूप आज आलंय. आता वास्तू उभी राहील. रमेश पाटील यांना देवेंद्रजींनी देखील सांगितलंय की वास्तू पुन्हा पुन्हा होत नाही, मोठी भव्य दिव्य वास्तू उभी करा. आता मी आणि देवेंद्रजी दोघंही इथं असल्यामुळे पैशाची काय आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी मी सांगू इच्छितो, गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की गरजेपोटी बांधलेल्या घरांचा एक विषय मोठा आहे आणि म्हणून भूमिपुत्र आहेत, कुटुंब वाढलं, मग भाऊ आणि त्यांची फॅमिली वाढली आणि मग गरजेपोटी आपण घरं बांधली आणि त्या इमारती झाल्या. आता त्या इलिगल झाल्यात. परंतु जेव्हा मी नगरविकास मंत्री होतो तेव्हापासून, जेव्हा गगराणी होते, गगराणी त्याच्यानंतर आता असीम गुप्ता आहेत आणि यांच्याकडून आपण या सगळ्या ज्या काही सूचना ज्या आहेत जनतेच्या, या मूळ भूमिपुत्रांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या, त्या सगळ्या घेतल्यानंतर आपण निर्णय देखील आता घेतलाय की गरजेपोटी बांधलेल्या घरं ज्या आहेत त्यांना पूर्णपणे नियमाकुल रेग्युलाइज करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. कारण त्या त्यांच्या हक्काची घरं आहेत आणि त्यासाठी अनेक बैठकाही झाल्या. देवेंद्रजींना देखील त्या बाबतीमध्ये सगळी इत्थंभूत माहिती आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की ही सर्व घरं जी आहे ही अतिक्रमण आपण म्हणतो, परंतु आता त्याचं GR, त्याच्यावर माझी त्या फाईलवर सही देखील झालेली आहे, त्याचं GR निघेल आणि ही सगळी गरजेपोटी बांधलेली घरं रेग्युलाइज होतील, तुमच्या हक्काची होतील आणि तुम्हाला न्याय मिळेल. त्याचबरोबर तिथं एक त्याच्यात मुद्दा होता की जी प्लिंथ आहे, प्लिंथ पर्यंत आपण मर्यादित राहू, बाहेरचं जे आहे जागा ती आपल्याला करता येणार नाही असा मुद्दा आला. परंतु मी सांगितलं ज्या घरामध्ये लोक राहत आहेत त्याच्या आजूबाजूच्या जागेचा वापर करतायत, हे सगळंच्या सगळं नियमाकुल केलं पाहिजे, रेग्युलाइज केलं पाहिजे आणि तशा प्रकारचा निर्णय आपण घेतोय. आणि त्याचबरोबर आजूबाजूची जी वापरातली जागा आहे ती देखील रेग्युलाइज होईल आणि त्याचा फायदा
तुम्हाला भूमिपुत्रांना होईल. पैशाचा जे आपण शुल्क घेणार होतो ते शुल्क देखील कमी केलं. त्यामध्ये 2000 स्क्वेअर फूट पर्यंत 15%, 5000 पर्यंत 25%, आणि ते पण आपण जो बेस रेट आहे या बेस रेटच्या खूप कमी या ठिकाणी लोकांना पैसे द्यावे लागतील. त्यामुळे परवडलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलाय. आणि म्हणून या गरजेपोटी नाईक साहेब जी घरांचा जो प्रश्न होता आपण माझी फाईलवर सही झाली आहे, मालकी हक्काने त्यांना मालकी हक्काने आपण ती घरं रेग्युलाइज करतोय. मंदाताई खासदार आता गेल्या आठवड्यात या विषयावर सांगत होते. मी त्यांना सांगितलं याच्यावर खूप अभ्यास झालाय, खूप सगळ्यांची मागणी आली. रमेशदादांनी देखील आपल्या भाषणामध्ये मगाशी मुद्दा तो सांगितला. आणि म्हणून हे गरजेपोटी घरं जी आहेत त्याचा विषय अगदी ते मालकी हक्काची होतील, नियमाकुल होतील, आणि आपल्याला उद्या विकासाला कुठली अडचण त्याच्यामध्ये राहणार नाही अशा प्रकारचे या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो. त्याचबरोबर हे जे काही आता आपलं कोळी भवन जे आहे, कोळी भवन आपण बांधताय, नाईक साहेबांनी सांगितलं की पहिले आपण उद्योगपती होते आणि उद्योग सोडून आपल्या लोकांच्या सेवेचा उद्योग सुरू केलाय. आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक म्हणून खरं म्हणजे समाजाची सेवा याच्यापेक्षा दुसरं काय.